day. Arun, good morning, good day. Darshan, good morning, good day. आणि इरफान, good morning and good day. चला, very nice walk. मी बी शेतकरी भाऊ. हा मला हेक्टर एक माझ्याकडे 4 वर्षाची ज्वारी आहे. हा 4 वर्षाची ज्वारी आहे. अच्छा हा पिशी मालदांडी. हा मग ती दर नाही म्हणून वाढत 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 50 रुपये होऊन गेला. आता ज्वारी कशी आहे 30 रुपये किलो. हा अजून निघाली 30 रुपये किलो. हा माझ्या पण उद्देश हा म्हणजे त्याला कारण आहे. मी सरकार काय करत नाही. आता तुम्ही धंदवाला आहे. धंदवाला आहे म्हणल्यानंतर तुमचं आधी पोटाला मिळायला पाहिजे. बरोबर. हा पोटाला नाही मिळलं तर तुम्ही काय करता? हा तुम्ही माल भरून घेता शेतकऱ्याचा. बरोबर. आता शेतकरी गंजलेला आहे. आता कारण का तर शेतीत पैसे घालून शेतकरी गंजलेला आहे. हा त्याला कर्ज बाजार झालाय. हो कुणाच तरी पैसे उचललेले असते. हो मग ती काय करतो की माल जसा रेट आहे तसा तुम्हाला द्यायचा. बरोबर. आणि तो पैसा तुमचं कर्ज भागवायचं. बरोबर. असा शेतकरी गंजलेला आहे. हा कारण का तर आपला व्यापारी जे आहे ते सगळी माल करून घेतली. हा शेतकरी झाला मोकळा. कमी दरात माल गेला. आता काय आलं काही नाही. ही त्याला महत्व आहे. हो. शेतकरी म्हणजे शेतकरी या मालाला रेट नाही. 8 रुपये किलो 20 रुपये किलो आता रोखला मिरची घेतो. कोण घेतो? व्यापारी घेतो. आणि तो कसा 80 रुपये किलो विकतो. मग याला कोण जबाबदार आहे? सरकार. थोडक्यात मी उदाहरण देतो तुम्हाला. मी काही जादा बोलत नाही की मी प्रधानमंत्री नाही. माझा जो शेतकरी अनुभव आहे की तुम्हाला
सकाळी 5:30 ला चालायला सुरुवात केली. मला मेन म्हणजे काय असतं, बराच वेळ झाला काहीतरी चहा वगैरे हवा असं वाटतं. चहा आता कुठे मिळेल यायच्यात आपण म्हणता आज आम्ही 8 वाजेपर्यंत चालूच असतो. 5:30 ला सुरुवात केली. 8 वाजता एका ठिकाणी टपरी होती, ते हॉटेल होते बाजूला, मग ते चहा मिळतोय असं दिसलं. मग थोडं मग मी धन्यवाद बोललो ना, म्हणलं खरोखर जवळजवळ 2 तासानंतर आम्हाला इथे कुठेतरी चहा मिळतोय. त्यामुळे त्यांना म्हटलं धन्यवाद, चहा मिळेल ना? तर म्हणजे हो चहा आहे ना. आणि मग चहा घेता घेता सहज विषय निघाला. म्हटलं तुम्ही कसं काय करता वगैरे. तर म्हणजे अहो मी टपरी वगैरे काही नाही, मी खरं म्हणजे मी शेतकरी आहे. आलं का लक्षात? माझं सगळं नुकसान. मेन म्हणजे काय, निसर्ग एका बाजूला असतो, पुन्हा सरकार त्याची भूमिका सर्वात मोठी असते, पण सरकार याकडे बिलकुल लक्ष देत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे असे हाल होतात. मी त्यातलाच एक आहे, बाकी काही नाही, फरक काही नाही. लक्षात? त्यांना दाम मिळत नाही ना, असं पळून सोडून जातं, पण देत नाहीत भाग. त्यांना बरोबर मोबदला मिळत नाही अशी रड सगळीकडे मिळते, ऐकायला मिळते. असं या कारणासाठी आज थोडक्यात एका शेतकऱ्याची व्यथा थोडी जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. भयानक ऊन आहे. बरोबर दुपारचे 12 वाजता आहेत आणि या उन्हामध्ये
चालतोय. ओके नाही बसायला आता मला छानपैकी मिळालंय कठडा, मग बसलोय थोडं. ओके नाही मग पुन्हा चालायचं. 1 वाजेपर्यंत अजून 2-3 किलोमीटर होतील असा माझा अंदाज आहे. म्हणजे होतीलच, कारण उन्हामध्ये तेवढं जास्त होत नाही चालणं, कमी होतात. तरी पण ते करणार 1 वाजेपर्यंत जास्तीत जास्त. कारण मेन आपलं ध्येय आहे ते सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि डोंबिवली. यस, मिशन कामयाब झालंच पाहिजे. चल हा पारा येतो अजून अजून. ओके नाही आजूबाजूला पिवळी फुलं आहेत छानपैकी. खरंच आहे ते बघ ना, त्या फुलांना काही कंटाळा येतोय का? मस्तपैकी आपल्याला आनंद देतात. खरंच खरंच मी जाम त्यांचा फुलांमध्ये आहे. खरंच मराठी माणूस येतो. काय बोलला तू त्याच्याशी? कोणाची? आज सकाळी सांगोला त्या हॉटेल पासून आम्ही चालायला सुरुवात केली. मध्ये एका ठिकाणी चहाच्या निमित्ताने एका ठिकाणी गेलो, टपरीवर चहा घेतला. तो शेतकरी आहे, त्यांनी पण सगळी त्याची व्यथा थोडक्यात सांगितली. तो बरंच सांगत होता आणि बराच ते जाणीवपूर्वक ऐकत होतो. नंतर पुढे चालून आम्ही आज विशेष म्हणजे टोल आला पुन्हा संध्याकाळी, सांगोला टोल प्लाझा. ते पण काही वेळ न घेता टोल माफ झाला आणि आत्ताचा मुक्काम अंकढोल इथे आहे. संध्याकाळचा रात्रीचं जेवणही झालेलं आहे आणि निवांत झोपणार. आणि आज मेन म्हणजे बोर्डावर सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी दिसलं, त्यामुळे माझा उत्साह वाढलेला आहे आणि सकाळी त्या दिशेने वाटचाल करणार. सर्वांना शुभरात्री.